पार्श्वभूमि पर राज्य के धार्मिक स्थल एवं प्रार्थना स्थल को बंद रखा गया था। इन धार्मिक स्थलों को शुरू करने के संबंध में बीते दिनों भाजपा द्वारा आंदोलन भी किया गया और सरकार द्वारा आज से धार्मिक स्थल शुरू करने का निर्णय लिया गया। ऐसे मौके पर सिविल लाइन स्थित साईं बाबा जी के मंदिर में महापौर राखी कंचरलावार ने पहुंचकर विधिवत पूजा अर्चना करते हुए कोरोना का संकट अतिशीघ्र दूर हो ऐसी मालिक से प्रार्थना की। जय माता दी, ओम साई राम। कोरोना की पार्श्वभूमि पर राज्य के धार्मिक स्थल बंद रखे गए थे और वहीं एक बार फिर आज सोमवार से राज्य के धार्मिक स्थलों को कोविड-19 के नियमों के तहत खोल दिए गए हैं और इसी संदर्भ में दुनिया को सबका मालिक एक है का संदेश देने वाले तथा दुनिया को चलाने वाले साईं बाबा जी के मंदिर को भी खोला गया। इस मौके पर चंद्रपुर शहर महानगर पालिका की महापौर राखी कंचरलावार के साथ इस प्रभाग के नगर सेवक अजय वाड़ई भी वहाँ पर पहुंचे और विधिवत मंत्रोच्चार द्वारा साईं बाबा की पूजा अर्चना के साथ आरती की गई। वहीं इस दौरान महापौर राखी कंचरलावार के साथ नगर सेवक वाड़ई ने अपना मनोबल व्यक्त किया। जय माता दी, ओम साई। मग 8 महिने झाले की मंदिर बंद आहे। सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री तथा नियोजन मंत्री त्यांच्या नेतृत्वात आम्ही मंदिर उघडण्यासाठी खूप आंदोलन केलं, पण ठाकरे सरकारला काही जाग आली नाही। ठाकरे सरकारचे डोळे आत्ता उघडले आणि त्यांनी आत्ता मंदिरं चालू केले। याआधी त्यांनी मॉल चालू केले, बार चालू केले, पण मंदिर चालू करायला ठाकरे सरकारने बराच आमचा अंत पाहिला। पण असं म्हणतात ना की जो काम में दवा काम नहीं करती लेकिन दुआ काम करती है। आणि जेव्हा आपण भगवंताच्या चरणी मस्तक ठेवू आणि भगवंत नक्कीच आपली संकट दूर करेल हा माझा विश्वास आहे। आज आम्ही भगवंताच्या चरणी मस्तक ठेवलं आहे आणि साईरामाच्या चरणी आम्ही मस्तक ठेवले आहे। हे जे कोरोनाचं संकट आहे हे लवकरात लवकर दूर होईल हा माझा विश्वास आहे। आपल्या भारत देशामध्ये 8 मार्चपासून लॉकडाऊन झालं तेव्हापासून पूर्ण आपले मंदिरं बंद होते, परंतु इथले दिवस बाकी याच्यामध्ये सगळे दुकान सगळे बार सगळे चालू केले या सरकारने, परंतु मंदिर चालू करण्यात आले नाही। आमचे या चंद्रपूरचे आमचे माजी मंत्री तथा पालकमंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात आम्ही चंद्रपुरामध्ये बरेचसे आम्ही आंदोलन केले आणि सरकारला आत्ता जाग आली आणि त्यांनी आजपासून हे मंदिरं चालू केले। म्हणून आम्ही आज इथं महाआरतीचा कार्यक्रम घेऊन पहिल्या वेळेस आणि आम्ही आमच्या चंद्रपूरवासियांना चांगला मार्गदर्शन करावं आणि देवाची आज्ञा मिळावं म्हणून आम्ही आज इथं आरती करण्यात आली।